स्वागत आहे आपल्या नवीन बॅचमध्ये. ह्या बॅचमध्ये मराठी व्याकरण आपण संपूर्ण बघणार आहोत. ह्या बघत असताना आपल्याला थोडासा मराठी भाषेचा इतिहास काय असतो किंवा बऱ्याच गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्या ह्या बॅचमध्ये नेमकं काय काय होणार आहे ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ही बॅच कोणाकोणाला लागू होऊ शकते, तर ही बॅच ज्या एक्झाम स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण जिथं आहे त्या सगळ्या बॅचलाही लागू होणार आहे. तेव्हा असं काही नाही की सेपरेट बाबा पोलीस भरतीसाठीच आहे, वनरक्षकसाठीच आहे, टेटसाठीच आहे, असं काही नाही. कोणत्याही एक्झामसाठी परिपूर्ण केले आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये स्पेसिफिक कुठल्याही जास्त एक्झामला टार्गेट न करता आपण सर्व सर्व जागेची एक्झाम आहे त्या सर्व एक्झामला टार्गेट केलेलं आहे. आपल्याला मेन काय आपल्याला की मेन गोष्ट आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन किंवा बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या. एक्झाममध्ये कोणतीही एक्झाम असेल आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट येणारच आहे. अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. त्यामुळे आपण ह्या बॅचमध्ये बघत असताना स्टेप बाय स्टेप आपण काय काय बघणार आहोत, कसं कसं बघणार आहोत, सगळ्या गोष्टी आपण बघूया. तर सुरुवात करूया बघा. पहिल्यापासून मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम जो आहे, आपण अभ्यासक्रममध्ये काय काय बघणार आहोत ते आधी बघू. अभ्यासक्रम नेमका काय आहे, अभ्यासक्रमामध्ये किती भाग पडतात, आपण किती वेगवेगळे बघतात. तुम्ही अनुक्रमे बाळा शिंदे सरांचं पुस्तक बघितलं असेल किंवा वाळंबे सरांचं पुस्तक बघितलं असेल किंवा इथं इवर कुठलं अजून कुठलेही तुम्ही नोट्स बघितले असतील. त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचा असा स्पेसिफिक भाग नाही. पण आपण ठोकळ मनाने आपल्याला एक भाग डिवायडेशन करून का करतोय त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगतो. आपण ह्याच्यामध्ये टोटल 3 डिवायडेशन किंवा 3 भाग केलेले आहेत ठोकळ मनाने आपल्याला सोपं जावं म्हणून. आता सोपं जाण्याच्या पाठीमागचं पण एक रिझन आहे की माझा अनुभव सांगतोय की मराठी व्याकरणमध्ये 3 भाग पडतात आणि 3 भागापैकी मुख्य 2 भाग आहेत. त्या मुख्य 2 भागावर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. इव्हन कोणतीही एक्झाम असू द्या. थोडासा बदल आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये थोडासा बदल आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये जे खाली ब असतील, क असतील, ड असतील एक्झाममध्ये अभ्यासक्रमामध्ये जो भाग आहे, आपण जे भाग केले त्या भागामध्ये जसे भाग केले त्याच्यानुसार ते पहिले दोन भाग असतील किंवा शेवटचे 2 भाग असतील असे भाग आपल्याला काय केलेत एकदम व्यवस्थितपणे त्यांनी त्याच्यावर जास्त कन्सेप्च्युअल गोष्टी असतील, फॅक्च्युअल डाटा असतील असा प्रश्न विचारलेला आहे. आपण आधी काय बघायचं की ह्या एक्झाममध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, अभ्यासक्रम नेमका काय आहे, सगळ्या गोष्टी बघून घ्या. आता ह्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये आपल्याला लक्षात असेल की मराठी व्याकरण बेसिक कन्सेप्ट असतील. आता मूलभूत जे व्याकरण आहे, म्हणजे मूलभूत व्याकरण म्हणजेच काय, ह्याचा हिस्ट्री माहित पाहिजे आपल्याला. ह्याची हिस्ट्री असेल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की मग ही सुरुवात झाली कुठून असेल. हे जर असं ही का आता महत्वाचं आहे का आपल्याला, तर हो, कारण काही प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या एक्झामवरती बेसिकच्या म्हणजे हिस्ट्री म्हणजे व्याकरणाची हिस्ट्री सुद्धा आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. पहिली गोष्ट. आता ह्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट झाल्या, मराठी भाषा येते, त्यानंतर लिपी येतं आणि त्यानंतर व्याकरण चालू होतं. बरोबर. आता तुम्हाला मराठी भाषा नेमकं काय आहे, कुठून आली, सुरुवात काही झाली, हा जा इतिहास बघायचा. बरं, त्याच्यानंतर ही मराठी भाषा लिहितो ती लिपी कोणती आहे, त्याच्यानंतर त्याचं दुसरं प्रकरण चालू होतं. हे भाषा आणि लिपी समजलं, त्या लिपी समजली की आपल्याला समजते की आपण त्याचं व्याकरण करू शकतो, म्हणून नंतर व्याकरण बघतो. हा त्याचा भाग आहे. एक ठोकळ मानाने बघितलं, ह्या जो तीन एक लाईन आहे त्या एक लाईनमध्ये बऱ्याच गोष्टीचा आपण संदर्भ इथे सांगू शकतो. कारण ह्या 3 लाईनीमध्ये बहुतांश 90% मी आज तर म्हणता की 90% अभ्यासक्रम आपला संपतो. कारण व्याकरण हा शब्द त्यासाठी स्पेसिफिक ठेवलेला आहे. तर व्याकरणामध्ये काय काय येतं, जो पहिला चॅप्टर आहे वर्णविचार, जोडाक्षर संधी असेल किंवा त्याचे प्रकार असतील. तर ह्याच्यामध्ये बराच भाग येतो. मी ठोकळ मानाने काय करतोय, आपल्याला अभ्यासक्रम सगळ्याला माहिती आहे, तर ते अभ्यासक्रम सांगायची गरज नाही की अभ्यासक्रम काय असतो, कसा असतो सांग. पण महत्वाचं म्हणजे काय की ह्या रिलेटेड प्रश्न असतात आपल्याला ते सांगायचं म्हणून सांगतोय. दुसरी गोष्ट, त्यातलं सर्वात महत्वाचं पहिल्या भागामध्ये संधी, ह्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये आता पण तुम्ही नवीन आहात, जुने आहात, जर नवीन असाल तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो भाग आहे तो मुख्य भाग आहे आणि ह्याचे मॅक्झिमम प्रश्न ह्याच टॉपिकवर येतात. हे टॉपिक आपल्याला अशा पद्धतीने करायचे ना की लक्षात ठेवा, इथून पुढे तुम्ही आता बॅच घेतली याचा अर्थ असा झाला की तुम्ही इथून पुढे अशा पद्धतीने घ्यायचं की हे शेवटला शिकतोय आपण. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगतो की आमच्या ऑफलाईन बॅचमध्ये सुद्धा सांगतो की तुम्ही एकदा शिकायच्यानंतर शिकायची गरज नाही. आत्तापर्यंत आपलं रेकॉर्ड आहे की आपल्याकडे शिकलेले मुलगा नंतर कधी मराठी व्याकरणासाठी बॅच लावलेली नाही किंवा पुन्हा जाऊन त्यानं स्वतःकडून दुसऱ्या कोणाला शिक्षकाकडून शिकलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की आपण शिकवताना त्या पद्धतीने शिकवतोय, आपण पाठ करताना करूनच तसं एक पद्धतीने घेतोय की आपल्याकडे पाठांतरावर जास्त भर नाही. आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या गोष्टी आहेत, आपल्या ट्रिक आहेत. आपण तुम्हाला स्वतः शिकवतोय की आपण ट्रिक कशा करायच्यात, काय करायचंय त्या पद्धतीने करायचं. तिथं व्याकरण शिकत असताना ती पुणेरी भाषाच असली पाहिजे असं काही नाही की आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपण शिकायचंय. त्यामुळे असं कधीच वाटणार नाही की मी एखाद्या व्याकरणाचा पंडित आहे आणि त्याच्यानुसार मी शिकवतोय, असं काही नाही. आपल्याच एकमेकाच्या बोलीभाषेमध्ये म्हणजे मराठी व्याकरणमध्ये सुद्धा मराठी भाषेमध्ये सुद्धा बोलीभाषा असते. जसं की आपण एकदम घरात बोलल्यासारखं बोलायचं, अशा पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. शेवटी आपल्याला काय पाहिजे त्याच्यामध्ये, आपल्याला पीएचडी करायचीच नाही.
नाही, आपल्याला फक्त काय करायचं त्याच्यामध्ये मार्क मिळवायचे. मग मार्क मिळवण्यासाठी काय लागतंय की आपल्याला बोली भाषेमध्ये संबंध तर खूप झालं ना, अशा पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. तेव्हा अवघड जाणार नाही ह्याची गॅरंटी माझी फिक्स, किंवा तुम्हाला समजणार नाही अशी गॅरंटी. बरं, भले की एखादा विद्यार्थी असा असू शकतो की 100च्या 100 विद्यार्थी तर सगळ्यालाच येईल असं काही नाही. काही विद्यार्थी असे असतील की त्यांना माहितीच कळणारच नाही, की त्यांच्यासाठी लक्षात ठेवा, त्यांच्यासाठी पुन्हा आपण रिपीट सांगायचा प्रयत्न करू. बरं, असं त्याच्यामध्ये अजून एक मी उपक्रम ट्राय करतोय की या बॅचमध्ये जर आपल्याला कधी लाईव्ह सेशन करायला मिळालं की डाऊट सेशन कधी मिळालं तर ते पण आपण करू. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बिंदास ह्या गोष्टीचं राहा की पर्सनल तुम्हाला नंबर माझा आहे, ह्या नंबरवर तुम्ही काय करा, कधीही फोन करा मला. त्याच्यामध्ये आपल्याला काय कराल, 72 61 92 66 75 ह्या नंबरवर कधीही फोन करा. तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही 100% त्या गोष्टीचं आपण काही निरसन करू. ठीक आहे. आता पुढे बघा, भाग दुसरा आहे. भाग दुसऱ्यामध्ये शब्दाचे प्रकार व त्याची उपयोगी संकल्पना. आता शब्दाचे प्रकार आणि त्याची उपयोगी संकल्पना महत्वाचं ह्या गोष्टी, त्यानंतर शब्दाच्या जाती हा एक महत्वाचा पॉईंट आहे की ज्यामध्ये 8 जाती येतात, 8च्या 8 जाती संपून जातात. लिंग, वचन, शब्दसिद्धी आणि समास प्रयोग, अलंकार. आता हे जे बघा, अलंकार हा शब्द तुम्हाला पुस्तकामध्ये बघितला तर एकदम लास्टला आहे. पण मी ते घेताना इथं काय घेतलाय त्याचं कारण असं आहे की हा 2 भाग दुसऱ्या भागामध्ये येतो, आणि हा गोष्ट जर तुम्हाला पहिला भाग जर तुमचा क्लिअर असेल तरच ह्या दुसऱ्या भागाकडे तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला समजू शकतं. म्हणजे लक्षात आलं का, तुम्हाला पहिला भाग संपूर्ण विशदपणे करायचा आहे. भाग दुसऱ्याकडे तुम्ही जेव्हा कधी येणार आहे त्यावेळेस तुम्हाला पहिला भाग परफेक्ट असेल तरच तुम्ही दुसऱ्या भागाकडे येऊ शकता आणि तुम्हाला समजू शकतं. ह्याचा अर्थ तुम्हाला ह्या 2 गोष्टी तुम्हाला कळलं गरजेचं आहे. म्हणजे त्यामुळे हाही भाग महत्वाचा आहे. मी असं म्हणेन की कन्सेप्च्युअल गोष्टी पहिल्याच्यामध्ये असतील, सॉरी फॅक्च्युअल डेटा पहिल्या भागामध्ये असेल तर कन्सेप्च्युअल गोष्टी असतील त्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला क्लिअर होतात, किंवा कन्सेप्च्युअल जे प्रश्न असतात ते दुसऱ्या भागामध्येच येतात. म्हणजे लक्षात आलं का, पहिला जो भाग आहे हे तुम्हाला फॅक्च्युअल डेटाचा आहे, म्हणजे तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारले जातात. दुसऱ्या भागामध्ये तसं नाही. दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला उदाहरण दिलं जातात, त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट विचारले जातात, करेक्शन असतील, किंवा तुम्हाला हे नाम म्हणजे नामाचे प्रकार कोणता आहे हे हे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात. आता ह्याच्यामध्ये कन्सेप्ट गोष्टी क्लिअर असतील तर दुसरा भाग तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे दुसरा भाग जो आहे तो पूर्णपणे कन्सेप्टचा आहे, लक्षात ठेवा. दुसरा भाग हा सगळा कन्सेप्टचा आहे. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला अत्यंत गरजेचं आहे की पहिला भाग संपल्यानंतर आपल्या दुसऱ्या भागाकडे यायचं आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात ठेवा, कन्सेप्ट कधीही तुम्हाला पाठांतर करून होत नसते. नामाची व्याख्या सगळ्याला पाठ आहे, पण नामाची व्याख्या जशी तशी विचारली जाते असं काही नाही. सर्वनाम फक्त माहिती आपल्याला सर्वनाम नामाच्या ऐवजी वापरलं जातं, तर एवढं सोपं आहे का, नाहीये. ह्याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला पाठांतर तुम्ही किती करणार आहे. नामाची, सर्वनामाची, विशेषणाची, क्रियापदाची तुम्ही व्याख्या पाठ करू शकता, पण त्याच्यानंतरचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये ते प्रकार का आला हे माहीत असेल तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतील, नाहीतर नुसतं पाठ करून काय उपयोग नाहीये. त्यामुळे ह्या दुसरी गोष्टी ही पण लक्षात ठेवा की तुम्हाला ह्या गोष्टी कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला पाठ न करता तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता लिंग विचार, वचन विचार, शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धी थोडासा भाग सोडला, याच्यामध्ये काही भाग तुम्हाला थोडासा वाचावा लागतो, लक्षात रिपीट वाचावं लागतं. लिंग विचार आणि वचन विचार ही आपल्या बोलीभाषेमधले प्रकरण आहेत की आपण ते रोज बोलतो, आपल्या आजूबाजूला हे गोष्टी चाललेल्या असतात, आणि त्याच गोष्टीचं आपल्याला फक्त थोडंसं व्यवस्थित करायचं आहे. आपल्या स्वतःमध्ये आपण कधी कधी व्याकरण आपण बोलत असताना चुकीचं व्याकरण बोलतो, बरोबर आहे का. हेच आपल्याला इथं कळणार आहे की बाबा नाही, ह्याला हे म्हणायचं आहे. आपल्याला कधी कळत नाही की मोर ही लिंग कोणतं लिंग आहे, मोर हे म्हटलं तर कोणतं स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे माहितीच नाही. आता आपण विचार करतो हे कधी विचारच केला नसतो. ह्या गोष्टी आपल्याला इथं शिकायचे. ह्या गोष्टी अशा शिकायच्या की चर्चेमधून शिकायच्या. ज्या गोष्टी चर्चेमधून शिकायच्या त्या चर्चेमधून शिकायच्या, ज्या गोष्टी तुम्हाला समोरासमोर येऊन किंवा कन्सेप्च्युअल गोष्टी कन्सेप्टमध्ये शिकायच्या. ठीक आहे. दुसरा भाग आहे समास, प्रयोग आणि अलंकार. हे चॅप्टर असे की जर ते प्रश्न एक ना एक प्रश्न असतो. कुठली एक्झाम घ्या तुम्ही, कोणतीही एक्झाम घ्या, ह्याच्यामध्ये फिक्स एक ना एक प्रश्न आहेत. त्यामुळे हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं IMP प्रश्न आहेत किंवा IMP चॅप्टर आहेत, हे ज्यावर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. आता शेवटचा भाग तिसरा भाग राहतो. त्याच्यामध्ये बघा, वाक्यरचना, लेखन कौशल्य, वाक्यप्रचार, वाक्य प्रकार आणि त्याचे स्वरूप. आता हा दुसरा जो प्रकरण आहे किंवा दुसरा पॉईंट आहे, हा सर्वांना प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. लेखन कौशल्य हे थोडासा भाग बऱ्याच जणांना नाहीये, कमी जास्त प्रमाणात आहे. वाक्यरचना आहे पण लेखन कौशल्य थोडंसं कमी प्रमाणात आहे. त्यानंतर बघा, शुद्ध लेखन, शब्दसंपत्ती सुधारणा टिप्स ही फिक्स आहे, सर्वांना आहे. समानार्थी शब्द, विरुद्ध शब्द, शब्दांचा सराव आणि इतर शब्द संग्रह. याच्यामध्ये पुन्हा 3-4 प्रकार पडतात. म्हणी असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, असे वेगवेगळे प्रकार ह्याच्यामध्ये तुम्हाला पडतात. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कुठून मिळणार आहेत, हे कुठे येणार एक्झामला, तर हे सर्व एक्झामला येणार आहेत, आपल्या प्रत्येक एक्झाममध्ये येणार आहे. म्हणजे अशी कुठलीच एक्झाम नाही की त्याच्यामध्ये शब्दसंग्रह नाही. मग तुम्ही म्हणणार की सर मग तुम्ही म्हणला की
पाठ करावं लागत नाही, मग सगळं आपण कन्सेप्ट घेणार. मी म्हटलं ना तुम्हाला की 90 ते 95% तुम्हाला पाठ करावं लागणार नाही, पण असं ते 5 ते 10% असे आहे की तुम्हाला ते वाचावं लागतं. मी म्हणू नाही की पाठ करावं लागतं, मी असे म्हणतो की तुम्हाला पाठ करण्यापेक्षा मी म्हणतो जास्त वाचायला लागतं. वाचणं म्हणजेच काय होतं, रिपीट रिपीट एक गोष्ट तुम्ही वाचा, ऑटोमॅटिक लक्षात राहते. त्यामुळे पाठ करण्यापेक्षा असं विचार डोक्यात काढून टाका की मला पाठ करायचंय. हा विचार करा की मला फक्त आणि फक्त ते वाचायचं, चांगल्या पद्धतीने वाचायचं, समजून घेऊन वाचायचं, बस होऊन जातं. ते अवघड नाहीये. ह्याचा पण आपण तुम्हाला फॉर्म्युला पहिल्या लेक्चरमध्ये पुढच्या सुरुवात आपण करू, त्यापासून तुम्हाला फॉर्म्युला देतो याचा. फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो की आपण शब्दरचना हे व्याकरण सोबत आपण शब्दसंग्रह सुद्धा कसा करणार आहोत हे सुद्धा आपण बघणार आहोत. तुम्हाला ते फॉर्म्युला दिल्यानंतर लक्षात राहील की अरे हा ह्या अशा पद्धतीने आपल्याला केलं ना तर शब्द व्याकरणासोबत हे ऑटोमॅटिक होऊन जाईल. त्यासाठी वेगळा सेपरेट वेळ द्यायची गरज नाही. माझं असं वैयक्तिक मत आहे की ती खूप मोठी बाब नाही किंवा ती खूप मोठा भाग नाही की त्याच्यामध्ये आपल्याला वेळ घालवण्यासाठी. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला बाकीचे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेळ द्यावा लागतो. भले की आता टीईटी असेल, टेट असेल, जेटसाठी एक्झामसाठी इंग्लिश व्याकरण आहे, बुद्धिमत्ता आहे, गणित आहे, त्यानंतर ते सीडीपी आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास त्याच्यासोबत पण करायचा आहे. पोलीस भरतीसाठी सुद्धा तेच आहे. गणित बुद्धिमत्ता आहे, जीएस आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. वनरक्षक आता असेल, इंग्लिश व्याकरण पण तुम्हाला त्याच्यासोबत करायचं आहे. टीईटीला सुद्धा इंग्लिश व्याकरण सोबत करायचं आहे. ह्या सर्व गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा हा भाग आहे असा की ह्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात. पडलेत मुलांना आउट ऑफ मार्क हे पडतात ना, मग ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून ह्याच्यावर एकदम स्पेसिफिक काम करून घ्या. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर विचारच करायचा नाही. कशाला ह्या पद्धतीने अभ्यास केला तर 99% सांगतो तुम्हाला की तुम्हाला इंग्लिश मराठी व्याकरणमध्ये अजिबात मार्क जाणार नाही. आणि ह्याचा अजून एक फायदा काय होईल की तुम्हाला इंग्लिश व्याकरण जे आहे, इंग्लिश ग्रामर आहे, हे सुद्धा तुम्हाला सोपं जाणार आहे. लक्षात ठेवा, हे सुद्धा तुम्हाला सोपं जाणार. तुम्हाला लक्षात येईल की आपण त्या पद्धतीनेच तुम्हाला सांगणार आहोत. आता त्यानंतर बघा, ह्यानंतर जो पुढचा चॅप्टर पहिला आपण चॅप्टर सुरुवात करतोय मराठी भाषा, लिपी व त्यांचा इतिहास. ह्याच्यामध्ये आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने थोडंसं बघतो. आता ह्याच्यामध्ये सुरुवात करताना असताना आपण काय काय करणार होतं तुम्हाला थोडंसं एक आयडिया देतो. ह्याच्यामध्ये करणार आपण सुरुवात आता प्रकरण पहिलं, पुढच्या लेक्चरपासून प्रकरण पहिलं घेतोय. त्याच्यामध्ये फक्त प्रकरण शिक्षकाला चालू करणार आहे का तर नाहीये. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करणार आहे, कन्सेप्ट बघणार आहेत. ते कन्सेप्टमध्ये मग काय गोष्टी हिस्ट्री असेल, बाकीच्या तुम्हाला गरजे माहीत असणाऱ्या गोष्टीच बघणार आहोत. बरं, त्याच्यानंतर आपण लगेच शिकून झाल्यानंतर आपण लगेच त्याचे काय घेणार आहे, PYQ घेणार आहे. PYQ तुमच्याकडून सोडून घेणार आहे. त्याचा बघणार आहोत की आपण जे शिकलोय व हे शिकवलंय, पण शिकवलेलं प्रश्नपत्रिकेमध्ये येतं का, मग आली येतं तर मग कसं येतं, कोणत्या स्वरूपात येतं, आपल्याला ते बघायचं आहे. म्हणून ते PYQ बघणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी रिव्हिजन सुद्धा करायचं आहे. आणि सर्वांना पहिलीच एक विनम्रतेची विनंती आहे की एखादा चॅप्टर आज आपण एखादा व्हिडिओ बघितला, पहिला व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा व्हिडिओ बघितला, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं प्रकरण बघतो असं धरून झाला उद्यापासून, तर त्या ह्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर PYQ झाल्यानंतर तो व्हिडिओ दुसरा लगेच व्हिडिओ बघायचा नाही. त्याच्यावर पूर्णपणे तो व्हिडिओ किंवा तो चॅप्टर असेल तो पूर्णपणे कम्प्लीट करायचा. जर रिव्हिजन करायचं, तुम्ही स्वतः जाऊन PYQ सोर्समध्ये बघायचं आणि ते PYQ स्वरूपात क्लिअर करायचं. कन्सेप्ट तुम्हाला गोष्टी क्लिअर होणारच आहे. त्या ट्रिकनुसार तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करून देणारच आहे. पण त्याच ट्रिक आणि त्याच गोष्टी, सगळ्या गोष्टी, कन्सेप्ट गोष्टी किंवा फॅक्च्युअल डाटा गोष्टी कशा स्वरूपात पेपरमध्ये येतात ते बघून त्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. अशा पद्धतीने अभ्यास केला ना तर मी सांगतो की तुमचा सिलेबस लवकरात लवकर कव्हर होऊन जाईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला एकदा केल्यानंतर तुम्हाला डबल करावं लागणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला विशेषपणे बघायच्या आहेत. त्यामुळं जो पुढचा चॅप्टर असेल मराठी भाषा, लिपी आणि त्याचा इतिहास, ह्याच्यामध्ये सुरुवातीला बघायचं मी सांगितलं मग आधी, सुरुवाती मराठी भाषा आली कुठून, ह्याच्या सगळ्या गोष्टीचा आपण इतिहास बघूया. त्यानंतर मग सुरुवाती गोष्टी पुढच्या गोष्टी बघत जाऊ. खूप मजा येणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये. आता हा पहिला विषय थोडंसं कॅज्युअली आपण बोलू की थोडंसं तुम्हाला थोडंसं आयडिया येऊ म्हणून बोललो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली जसं आपण टीचिंग करणार आहोत त्या पद्धतीने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.